आमचा हा प्रवास चालू आहे पंढरपूरसाठीचा। पंढरपूरसाठी आम्हाला इथून लागणार आहे अजून जवळजवळ 1 तास। पण हायवे असल्यामुळं जरा एकदम भारी वाटते गाडीचं वगैरे जास्त पंढरपूरला पोहोचलोय। ते चंद्रभागेच्या काठा चंद्रभागा नदी आता इथून आतून इथे पंढरपूरला जायला हे आहे, हे रस्ता पण आतूनच आहे। आम्ही आता आतून चाललो इकडून। आता आम्ही पहिले जाणार तिथे पुंडलिकाच्या मंदिरात, तिथे पुंडलिकाचं दर्शन करून आम्ही मग वरती विठ्ठल दर्शनाला जाणार। तिथे तिथे पुंडलिकाचं मंदिर आहे। आम्ही आता आतमध्ये जाणार। आता आम्ही पहिले जाणार चंद्रभागेमध्ये पाय धुवून, त्याच्यानंतर आम्ही पुंडलिकाच्या दर्शनाला जाणार। पहिले आम्ही आता पुंडलिकाच्या पहिला आता आम्ही चाललोय चंद्रभागेमध्ये थोडेसे पाय धुवायला। आई वडिलांच्या नावानं दान, धन्यवाद। माऊली आईच्या नावानं शिव हाय कर हाय माऊली अन्नदानासाठी दान करा, आई वडिलांचा उद्धार करा। आपण तिचे पाहिलं अन्नदान केलं जातं माझी भाविकांनी भक्तांनी दिलेल्या दानातून मोठे अन्नदान केलं जातं। माऊली आई वडिलांचा उद्धार करा, तुझं तर अजून करून घे हे सगळं। पुंडलिकेच्या भेटीसाठी आई वडिलांचा उद्धार करा, माऊली माऊली अन्नदानासाठी दान करा, माऊली आई वडिलांचा उद्धार करा। पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय विठुरायाचं दर्शन घ्यायला। इथून वरती जाऊन आम्हाला आपल्याला विठुरायाचं दर्शन मिळेल। तिकडे पंढरपूरचं मंदिर तिथे आहे आतमध्ये, तिथून वरती जाऊन आता आपण तिकडे जाणार आहोत। काहीतरी घ्यायचं आहे, दुसरं काहीतरी घ्यायला लागेल मला। दर्शन झालेलं आहे आमचं आता पंढरपूरचं। खूप छान दर्शन झालं। विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या दोघांच्या पण पायाला असा हात लावून डोकं टेकून दर्शन झालं। खूप मस्त वाटलं इकडे येऊन। तुम्ही पण नक्की विजिट करा। आणि आतमध्ये मंदिर पण खूप छान आहे। आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रत्येकाला एकालाच माणसाला सोडतात, त्याच्यामुळं दर्शन खूप छान होतं। खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा। आता आम्ही इथं रात्री आमच्यातल्या सगळ्यांचं नाही झालं, आता चौघांचं दर्शन व्हायला ते रात्री करणार आहेत आणि आम्ही आता रात्री इथं स्टे करणार आहोत। सो आमचा असणारा आजचा दिवस इथं स्टे। आम्ही उद्या सकाळी इथून जायला निघणार आहेत, त्याच्यामुळे आज रात्री इथं असणार आहेत। सो रात्री आमचे थोडंफार इकडे येणं जाणं होऊन जाणार आहे। मार्केटला आम्ही फिरलो वगैरे नाही, आता चाललो आम्ही रूम बघायला, रूम बघणार।
त्याच्यानंतर जरा थकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट वगैरे करणार आणि त्याच्यानंतर परत तिकडे येणार.